इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामधल्या युद्धाला आता 20पेक्षा जास्त दिवसही उलटून गेलेले आहेत. युद्ध सुरू आहे. खरं तर या युद्ध जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा सगळ्याच देशांना किंवा सगळ्याच अभ्यासकांना असं वाटत होतं की हे युद्ध लवकर संपेल. अमेरिका हे इराणच्या विषयात इराणपेक्षा जास्त शक्तिशाली असल्यामुळे इराणला गुडघ्यावरती आणेल आणि या युद्धाचा शेवट होईल आणि इराणमध्ये सत्ता पालट होईल. परंतु असं काहीही झालं नाही. त्या व्यतिरिक्त इराणने चिवट प्रतिकार करत अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना अगदी जेरीस आणलं आणि आता हे युद्ध कधी संपेल हे सांगता येत नाही या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलं आहे. अमेरिका जेव्हा कुठलाही निर्णय घेते तर मागे पण मी बोललो होतो की अमेरिका जेव्हा कुठलाही निर्णय घेते त्या निर्णयामध्ये एकटा व्यक्ती कधी कारणीभूत नसतो. त्यामध्ये अमेरिकन काँग्रेस, अमेरिकेचे दूरगामी धोरणं याच्यामध्ये कारणीभूत असतात. अमेरिकेचा काही दिवसांपासून मध्यपूर्वेतला जो प्रभाव आहे तो अगदी कमी होत चालला होता. त्यामुळे इराणमध्ये ज्यांनी ते आक्रमण केलं आणि त्याच्या प्रत्युत्तराखाली इराणने अमेरिकेवरती आक्रमण नाही केलं तर इराणने बाजूच्या GCC कंट्री त्याच्यामध्ये मग सौदी, दुबई, UAE, कुवेत, ओमान, बहरीन या देशांवरती आक्रमण केलं आणि या देशांना कुठेतरी स्वतःची सामरिक शक्तीचा त्यांनी परिचय करून दिला. यामुळे अमेरिका जो शस्त्रास्त्राचा सगळ्यात मोठा पुरवठादार देश आहे त्याचा असा फायदा होणार की हे जे GCC कंट्रीज आहेत ते आता अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर शस्त्र खरेदी करतील आणि त्यामुळे एक प्रकारे अमेरिकेचा या युद्धात हारो किंवा जिंकू एक प्रकारचा सामरिक शस्त्रास्त्रांमध्ये अमेरिकेचा फायदा हा नक्कीच होईल. दुसरी गोष्ट, जसं जसं युद्धाचा काळ वाढत गेला तसं तसं हार्मुझ खाडीवरती इराणी नौदलांनी नियंत्रण आणलं आणि तिथे इंधनाच्या व्यापारामध्ये अडथळा निर्माण केला. त्यामुळे जगातील संपूर्ण 20% 30% इंधनाचा व्यापार हा अडचणीत आलेला आहे. त्यामुळे जगावरती एक ऊर्जेचं संकट आत्ता कुठेतरी डोकावताना दिसतंय. ट्रम्प हे नक्कीच कुठेतरी एकटे पडलेले आहेत या युद्धामध्ये, कारण की सुरुवातीला असं वाटत होतं की हे युद्ध हे इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल आहे. मग थोडा त्याचा परीघ वाढून तो GCC कंट्री मध्यपूर्वेत गेला. परंतु आता इंधन टंचाईमुळे संपूर्ण देशच या युद्धाच्या निमित्ताने संपूर्ण देशच युद्धाच्या खाईत लोटला गेलेला आहे. त्यामुळे कुठे ना कुठे ट्रम्प यांच्यावरच नाही परंतु इराणवरती पण त्यांच्या मित्र देशांकडून हे युद्ध थांबवण्यासाठी एक दबाव निर्माण केला जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जे ट्रम्प यांनी जे शत्रुत्व पत्करलं आहे किंवा NATO देश त्यांची मदत करत नाही आहेत हे अगदी खरं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी ट्रम्प यांनी त्यांची हताशा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधून पुन्हा पुन्हा जाहीर केलेली आहे. त्यामुळे कदाचित हे युद्ध थांबवण्यासाठी नाटोच्या सैन्याला पण या युद्धामध्ये सक्रिय भाग घ्यावा लागेल किंवा त्यामध्ये मग निगोसिएशन मध्यस्थाची भूमिका ही नाटोला कदाचित येणाऱ्या काळात आपल्याला बजावू लागू शकते. भारताने अत्यंत मुत्सद्दी आणि योग्य भूमिका यामध्ये घेतली. भारताने हे स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती सांगितलं, भारत हा इस्रायलच्याही आणि अमेरिकेच्याही बाजूनी नाही, इराणच्याही बाजूनी नाही. भारत हा भारतीय नागरिकांच्या हितांच्या संरक्षणार्थ काम करेल, त्या दृष्टीने नीती निर्धारित करेल आणि त्याचप्रमाणे भारतीय लोकांनी आत्तापर्यंत भारत सरकारने इस्रायलचे सर्वोच्च नेते मारले गेल्यानंतर आपला शोक संदेश लिहायला प्रतिनिधी पाठवणं असेल किंवा त्यानंतर जे इराणबरोबर डायलॉग चालू ठेवला त्याचा परिपाक म्हणून काल परवा जी इराणच्या विदेश मंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात त्यांनी इराणच्या मित्र देशांमध्ये भारताचा उल्लेख केला. इराण, रशिया, चीन आणि पाकिस्तान या देशातील तेलवाहक आणि इंधनवाहक जहाजांना हार्मुझची खाडी खुली आहे असं त्यांनी जाहीरपणे प्रकटन केलेलं आहे. युद्ध कधीपर्यंत संपेल हे नक्कीच आत्ता सांगता येत नाही. कदाचित त्याची तीव्रता कमी अधिक प्रमाणात चालू राहील परंतु या युद्धामुळे जे तेल रिफायनरीचं किंवा जागतिक इंधन पुरवठादार कंपनींचं जे नुकसान झालं आहे ते भरून यायला नक्कीच बराचसा कालावधी 1-2 वर्षाचा कालावधी लागू शकतो आणि त्यामुळे इंधनाच्या बाबतीत थोडंसं जागरूक राहूनच भारत सरकार किंवा वेगवेगळे देश आता त्या दृष्टीनेच पावलं उचलत आहेत. नक्कीच, कारण या देशांमध्ये 1, 2, 3 नाही तर आता संपूर्ण देश जग या युद्धाच्या याच्यात ओढलं गेलेलं आहे. त्यामुळे इराणवरती दबाव आहे, अमेरिकेवरती पण दबाव आहे. मध्यस्थांच्या मार्फत वेगवेगळ्या ट्रॅकवरती आता बातचीत आणि वार्तालाप पण सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये कदाचित या मध्यस्थांच्या चर्चा सफल होऊन त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि किमान इंधन वाहतूक सुरळीत होईल किंवा जग याच्यातून परिघातून बाहेर येईल असं वाटतं. खरं म्हणजे आपण ज्यावेळेस इराण, इस्रायल आणि अमेरिका असा वाद सुरू झाला त्यावेळेस 4 आठवड्यापूर्वी साधारणतः हा वाद 1 आठवड्यापेक्षा पुढे जाणार नाही असं सगळ्या जगाला वाटत होतं. इनफॅक्ट अमेरिकेला असं वाटत होतं की आपल्याला इराणला आठवड्याभरात आटोक्यात आणता येईल आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष किंवा इराण सरकारचे जे पहिल्या आठवड्यामध्ये महत्त्वाची माणसं युद्धात गेली
अशा माणसांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे कसलीही युद्ध नीती नसेल आणि अमेरिका किंवा ट्रम्प त्यांच्या अगदी सुरुवातीच्या भाषणांमध्ये इराणच्या जनतेला सांगत होते की आता तुम्ही लोकशाही निर्माण करण्यासाठी किंवा सरकारमधला तुमचा सहभाग स्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे वगैरे. म्हणजे साधारणतः 4 आठवड्यापेक्षा जास्तही साधारणतः महिना होतोय आता. तर हे युद्ध महिनाभर चालेल असं जगाला निश्चित वाटलं नव्हतं. म्हणजे आपल्याला एक साधारणतः प्रसारमाध्यमांवरती मागच्या 2-3 आठवड्यामधली सगळी युद्धाची दैनंदिन खबरा बघितला तर आपल्या लक्षात असं येईल की या सगळ्या बातम्यांमध्ये अमेरिकांची महाकाई जे काही युद्ध यंत्रणा आहे, मग ते विमान असतील, फायटर विमान असतील किंवा युद्ध नौका असतील, ह्या जगातल्या खूप अत्याधुनिक युद्ध यंत्रणा सुद्धा इराणच्या स्वस्तातल्या ड्रोननं पाडल्या, अशा स्वरूपाच्या बातम्या खूप जास्त दिसतील. म्हणजे मुद्दा असा आहे की अमेरिका हे एका अर्थानं महाकाई असं युद्ध तंत्र आणि युद्धतंत्रांमध्ये पारंगत असणारे शस्त्रसाठे असताना सुद्धा साधारणतः इराण इतक्या दिवस त्या युद्धात झुंज देत आहे हे ना इस्रायलला अपेक्षित होतं ना अमेरिकेला अपेक्षित होतं. म्हणजे इस्रायलचं यश हे युद्ध सुरू झाल्या इराणचे अध्यक्ष खोमेनी आणि त्यांचे सर्व सरकारमधले महत्त्वाची माणसं मृत्यू पावल्यानंतर साधारणतः इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा किंवा त्यांचा जो सर्वेलन्स आहे याचं यश मानलं जात होतं आणि खूप मोठा गवगवा केला जात होता. परंतु आपण सुरुवातीला म्हणालो तसं दैनंदिन बातम्या ज्या आहेत त्या पाहिल्या तर आपल्या असं लक्षात येतं की साधारणतः तंत्रज्ञानाच्या दृष्टीने, युद्धनीतीच्या दृष्टीने आणि एकूण जगामध्ये इराण एवढी तग धरेल असं कदाचित जगाला वाटत नव्हतं. परंतु आत्ता या 4 आठवड्यातल्या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी केलेली ट्विट म्हणजे अगदीच गेल्या आठवड्यात त्यांनी हर्मुज जर तुम्ही 24 तासात उघडलं नाही तर मग आम्ही अंतिम टप्प्यात जाऊ, मग 5 दिवस त्यांनी इराणला दिले, या स्वरूपाचं जर बघितलं तर एक अनाऊन्स करतात मग ते कुठेतरी विड्रॉ करतात, असं ट्रम्पचं एक मोठं क्रिटिक आहे या सगळ्या महिन्याभराच्या काळामधलं. तीच गोष्ट आपल्याला बऱ्यापैकी इस्रायलच्या बाबतीतही लक्षात येते की ते एक पाऊल पुढे जात आहेत आणि कुठेतरी एक पाऊल मागे येतात. म्हणजे मुद्दा असा आहे की इराण एवढी तग धरेल असं ना इस्रायल अमेरिकेला वाटत होतं ना जगाला वाटत होतं. त्याच्यामुळे ही गोष्ट निश्चित आहे की साधारणतः या महिन्याभरातलं जर आपण सगळंच बघितलं तर जर्मनी कुठेतरी या युद्धापासून आपली फारकत घेतंय किंवा क्रिटिकल डिस्टन्स ठेवतंय किंवा नाटोमध्ये या युद्धाचा काहीच संबंध नाही असे अनेक युरोपियन राष्ट्र म्हणतात. म्हणजे हे युद्ध एका अर्थानं जागतिक पातळीवरती प्रचंड मोठ्या स्वरूपात अस्वस्थता निर्माण करणार आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. एक गोष्ट खरी आहे, आपण म्हणालात ते बरोबर आहे की आपलं एकूण भारतातलं परराष्ट्रीय धोरण जे आहे ते एका अर्थानं मैत्री भावाचं आहे आणि मग आपण कोणत्याही काळात एक्स्ट्रीम स्टेप न घेता आपण जागतिक पातळीवरती जे मित्र राष्ट्र आहेत आणि आत्ता या युद्धाच्या अनुषंगानं असं बऱ्याचदा म्हणजे प्रसारमाध्यमात म्हटलं जातं की भारताची भूमिका जी आहे ती भारताची भूमिका ही एका अर्थानं भारताचं जे पंचशील धोरण आहे मैत्रीचं, शांतीचं, आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचं, या धोरणाला अनुसरून आहे अशी एक पारंपरिक म्हणजे नेहरूच्या काळापासून आपल्याला ते आत्ताही टिकून असल्याचं दिसेल एक. आणि दुसरा मुद्दा खरं म्हणजे आता जग हे बायलॅटरल आहे. म्हणजे कोणतीच गोष्ट कोणत्याच जगात कोणत्याच देशाला पुरेपूर आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ आता आपल्याकडनं जर आपल्याला हर्मुसमधनं किंवा इराणमधनं तेल आणि गॅस आला नाही किंवा तेल आणि गॅसचा 90% पुरवठा आपण इराण आणि त्या खाडी राष्ट्रातनं घेतो तर आपला तांदूळ आणि पल्सेस जे आहेत ते तिकडे जाणार नाहीत. म्हणजे आपल्याला जर तेल मिळालं नाही तर त्यांना राईस मिळणार नाही असं आपल्याला म्हणता येईल. किंवा जगात आत्ताच्या घडीला सगळे देश हे एका अर्थानं बायलॅटरल आहेत. म्हणजे कोणालाच ही अस्वस्थता म्हणजे कोणालाच ही परिस्थिती परवडणारी नाही. जग अस्वस्थ याच्याचमुळे आहे की जर जगाला तेल नाही मिळालं, गॅस नाही मिळाला
तर जगातून तिकडे जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याही त्यांना मिळणार नाहीत. त्याच्यामुळे आता आपल्याकडे आजच ते मला वाटतं वर्तमानपत्रात वाचलं की 2 महिन्याचा पेट्रोल साठा आहे. म्हणजे किमान ही वर्तमानपत्रात आलेली सगळी माहिती आहे. तर एका अर्थानं भारत हा या परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीनं निगोशिएट करतोय म्हणा किंवा चांगल्या पद्धतीनं तग धरून आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात महिन्याभरानंतरही जर आपल्याकडे आत्ताच पार्लमेंटमधलं आपण पंतप्रधान महोदयांचं भाषण जर ऐकलं असेल तर आपल्या लक्षात येईल की आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये टिकून आहोत. धीर धरून या परिस्थितीला आपण तोंड दिलं पाहिजे असं पंतप्रधान साहेबांचं मत आहे. त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये भारत काय किंवा जगातलं कोणतंही राष्ट्र काय आयसोलेटेड नसल्यामुळे किंवा आयसोलेटेड नाही आहोत म्हणून आपल्याला परस्पर सहकार्य किंवा परस्पर मैत्रीची गरज असल्यामुळे युद्धजन्य परिस्थिती ही कोणत्याही राष्ट्राला परवडणारी नाही, सोयीची नाही. आता हे खरं म्हणजे आपल्याला सांगता येणं कठीण आहे कारण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना सुद्धा ते सुरुवातीच्या काळात वाटत होतं की काही दिवसात संपेल. त्याच्यामुळे याचा अंदाज आपल्याला घेणं कठीण आहे. पण आपण एक अपेक्षा करूया की आता ज्या प्रकारचे निगोसिएशन्स किंवा जगात ज्या पद्धतीचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान या सगळ्या परिस्थितीवरती बोलत आहेत तर सगळ्यांनाच शांतता हवी आहे, युद्ध नको आहे. अशा पार्श्वभूमीवरती काहीतरी परस्पर सहकार्याचा तोडगा निघेल असं दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.